पण काय नुसती कामे दिसून राहिली तर एक काय कुत्र दिसून नाही फक्त हे दिसून राहिली बसली. गेले वाटते बाई सारे लोक दहंडीचा कार्यक्रम पाहिले. काय माहीत झाला काय तर कोण जिंकलं कोण नाही तर अधिक दहंडीसाठी जातो म्हटलं. शेवटी वेळच झाला. पोरी इले म्हटलं करून जाय पहिलेच जाऊन बसली पोरगी. मला करावं लागलं सारं. का अंजने कुठं चालली? कुठं नाही दहंडी आहे तिथं चालली. तू एकटीच आहे का इथं? एक झन नाही राहिलं तूच आहे का इथं? हो तू दहंडी पाहायला चालली का? मी येतो ना. थांब ना माझ्यासाठी जराशी थांब ना. 2-3 भांडे आहे घासाचे आणि ते घासतो चाल. वेळ नाही आहे 2-3 भांडे गिंडे घासा जोगता. करत असेल तर लवकर कर नाही तर मला काही थांबायला वेळ नाही आहे. तुम्ही अशाच करता बाया. मला थांबून देता मग वेळेवर म्हणता मी नाही येत. मला ते पटत नाही. आणि त्याच्यात म्हणजे मला झाला उशीर आणि त्याच्यात तू अधिक उशीर करशील. नाही तर मी एकटीच जातो सट सर. थांब जराशी वेणी गिनी बरोबर करू दे येतो लवकर. उशीर नका करता. निघा घरातून लवकर नाही तर दळल्या तर घरात दळा. मला का उशीर लागते का? बात करतो मी. इली आता हिच्यासाठी थांबा. मा नवऱ्याला बक्षीस भेटलं हे जर पाणी भेटलं काय कामाचं एवढ्या जाऊन. अशा आहे बाया कुठेही चाललं असलं का अडवलंच होई ना. कुठेही चालली का अडवलंच होई. मला दहंडी पाहू म्हटलं तर कायचं ह्या बायाच्या पाहायला भेटते. नुसते थांब करते. त्याच्यापेक्षा ते पुरलं हेक्कड वागलेलं भरं गेलं ना पाहिलं आपल्या अंगात गुन्हा नाही ना. हेक्कड वागणं समोर चाललं जाणं वाटते बा. जाऊ दे बा तिला सोबत नाही. पण हेक्कड वागलेलंच बरं आहे. लवकर तुला तर भल्ले उशीर होऊन राहिला. आता नाही होऊन राहिला का उशीर? मी चालूनच राहिली. तुमच्यासाठी थांबली तर काय थांबणार आहे काय गौरीशी? कशी काय चालली आज? नाही तर कुठं जात नसते का म्हणजे नाही दिले का तिला पैसे? नाही तर काय असे कसे दिन नाही दिले तर मी होय ना. मी तिथं बरोबर लावतो ना गणित. तिला काय वाटते देत नाही तर काय असे कसे देत नाही दिल्याच्या राहत नाही. आपण 5 वाजतापासून उठलो. दहंडीचा कार्यक्रम आहे. दहंडीचा कार्यक्रम पाहायला जाऊ पण आपलं होती काही सरलं नाही. बाया गेल्या म्हटलं आपल्या घराकडल्या पुऱ्या खड्डून गेल्या म्हटलं. एक बहिणी राहिली. फक्त आपणच राहिलो. बाया म्हणते ना तेच खरं आहे का बा. येले वेळच नाही राहत. नुसतं घराच्या घरात राहते. येले कुठं जायचंही वेळ नाही राहत. आहेच त्याचं म्हणणंच बरोबर आहे. हो ना ताई. आपलं काय झालं नसतं का? आपण काय गेलो नसतं का? यायचं विडल्याचं मधातच मसलं ना. मग करूनच द्यायला लागलं ना. घरी होते तर असं आपल्याला टाइम होते. कोणाला माहित आहे आपल्याला असा टाइम होते म्हणून. त्याचंही बरोबर आहे म्हणा. कधी पाहिलं का आपल्याला कामच असते. आपण कुठं नसतोच म्हणणार नाही तर का त्या. अहो आई निस्ताई आई तिथे तोंडात पा. तुम्हाला आई याला तोंडात ताई म्हणायला गेली तर. ओ बाप्पा तयार व्हायचंच आहे काय? ह्या नीतानं तर साडी नाही घातली. त्या तरी साडी घातली. कधी चालान माझ्या हो कधी चालान. मी तुमच्यासाठी थांबली. मलाही बायासोबत चाललं झाले पुरलं असतं. तुमच्या मागच नाही लागाल पुरत. नादीच नाही लागायला पुरत. तुम्ही काही केलं का उशीरच करता. उशीर कराले तिथं तुम्ही सकाळी उठले 5 वाजतापासून काय केलं हो तुम्ही एवढं. तरी तुम्हाला वेळ होतेच होते. कशा आहेत तर तुम्ही. कुठं जायचा इंटरेस्ट नाही काही नाही. घरातच राहिल्यावरती काय माहित तरी थांबली म्हणून. नाही तर आतापर्यंत मी बायासोबत गेली असते. कार्यक्रमही पाहायला लागली असती. इथं बसली तुमच्या मागं लागत. मला वाटलं करण बाप्पा तुम्ही लवकर सकाळी उठल्या बा एवढ्या येणं उत्साहानं सगळं करत असन. मला असं वाटलं तुमचं तर अधिक व्हायचं. घे लवकर साडी घाल नीता. कावाई ते तिचं कोमलचं होणार नाही तर काय? मला लेकरं बायला पाहा लागते. लगेचच लेकरू लढते त्याला पाहायला लागते. पोरगी लढते ड्रेस घालून दे तिला घालून द्यायला लागते. एकच काम आहे का मागं ना काम आहे ना. हो आई त्याला गुतून पळा लागते. पोरीनं मागितलं पोरीला द्यायला लागते. पोरानं मागितलं पोराला द्यायला लागते. पोरगही गेलं पोरगी गेली. पोरी नसतं किती वेळ पण घनघन केलं. हा ड्रेस पाहिजे तो ड्रेस पाहिजे. 4 ड्रेस काढले घातलेले. तेवढा उशीर नाही होत का ते मग. हो पोट्टी मटकी आहे ती. हल्ली मटकी आहे. लागन तर ड्रेस घालून गेली लागन तर असाच. पण तिले मटकीले 10 ड्रेस बदलून पाहिजे. श्याम गेला वाटते. अभि गेला वाटते. दोघांनी सुट्टी घेतली. दोघे घरी आज आहे ना. ते म्हणे दहंडी एका वर्षातून एकदा असते. एवढं चांगलं आपल्या गावात माहोल असते तर तिथं नाही जाऊ तर काय करा. त्यानं सुट्टी घेतली आणि त्याच्यात काय आमचं काय झालं नसतं का? इडलीचं टाकायला लावलं त्यानं रात्री टाकत होतो तो सारं. मग आता तुम्हाला सांग तो कसं झालं नसतं काय आमचं. झालं असतं ना. पण येईन अडून धरलं ना आम्हाला मोकळे आणि गेली दोघं भाऊ. आता पाहत असं चांगले आपल्याला अटकून ठेवते. कधी पाहिलं का त्याचा हासरो ना असते दोघाय भावाचा. देना गेले ना ते गेले. जाऊ द्या तुम्ही तयारीला लागा. हो तुम्हाला नुसतं पोरायचंच भाग्य नाही. आणि नुसतं कधी पाहिलं का पोरायची बाजू झाकू घेता. तो सुनायचं लागन तर कदा बोबाटा. झालंच नाही करा ना. आता बाया पैसे सांगा नका बायले. काऊन झालं नाही तुम्हाला तर माहित आहे. नाही सांगत बाप्पा एवढ्या काही काळजी नका करू. नाही सांगत. आता पोरं होय तर पोरायचं झाकून नाही घ्यायला लागन तर काय करायला ग. तुमचंही झाकून घेतोस ना. पण तुम्ही नाव नाही घेत. नाही पोरं नाव घेते. कोण घामा यायचं दोघीचं इच्छा इथं जमकाले तर काही वेळच नाही लागत. राहीन दहंडी यायचीच अंडी होईल. आई तुम्ही लवकर आम्ही येतो. ताई घाला बरं साडी ताई तुम्ही. वेळ नका करू. जात नाही तर काय करावंच लागते. चला लवकर.
बरं पैदल नाही जाऊ, आपण स्कूटीवरच जाऊ. मी एकी जणी नेऊन देतो, मग दुसरी नेऊन देतो. चला लवकर लवकर. हो हो लवकर लवकर जायचं म्हणजे स्कूटीच काढ लवकर. स्कूटी तू काढून ठेव, येतोपर्यंत साडी घालते आणि मला तू नेऊन दे. मग हिची साडी घालेपर्यंत तू डबल येणं होते तुला. चल चल मग आपण स्कूटीवरच चाललो जाऊ. नाहीतरी अर्धा तास लागते मला जाले नाही आले. त्याच्यापेक्षा भरकन नेऊन दे. चल आता तयारी आई सगळे मनावर घेऊ नका. मी आईली नेऊन देतो तेवढ्या उशिरात. मग तुमची साडी होते, तुमची साडी झाली का मी लगेच तुम्हाला घ्यायला येतो. चला मग करा मग तयारी लवकर लवकर. मी पाहिलं का याच्या घरी वेळेवर काही ते उठते आणि वेळ झाला का मग शेवटी आपल्यालाच बोलते. पोरायले सोडून देते ना. बोलाले आपण बरं आहे ना, बोलाले ऐकाले. ती दुसऱ्याच्या पूर्वी ना ऐकाच लागते. या दोघीचं कधी जमकन काही सांगता नाहीत बा. लवकरच हस्तक्षेप करावं लागते. नाही तर बस आता इथं दंडी झाली असते त्याची. कठीण आहे बापा, कठीण आहे. सासूबाई गेले असं बाहेर, गाडी घेतो आणि काढून घेतो आणि लवकर त्याला नेऊन देतो. नाहीतरी वेळच होती. ताईची तयारी होईपर्यंत तेवढ्या उशिरात नेणं होतं. बरं झालं माझ्या दिमागात सुचलं. नाही तर पैदल पाय तळत तुळत जायला लागलं असतं. काय हो बिचारा किती दूर आहे. आयोजन केली आपल्या इथे दहंडी. नाही तर इथंच राहणार जवळपास. बोललो जेवार येते बाप्पा एवढ्या दूर जाणं. पाय बरं शांतीची सून गेली गाडीवर ना. पाय बरं आपण तंगड तुडवत चाललो. हो लय दूर आहे म्हणून माझी इच्छा नव्हती. पण आता कोणीच दिसे नाही घराकडे. मला काही गमे नाही. मी म्हटलं चाल बापा आता तू दिसली तर, नाही तर मी येत नव्हती. हो कसं झालं एवढ्या दूर राहणार नव्हती. लालाजीने का आपल्या गावचे सरपंच ती इकडेच ठेवी. त्याला म्हणतो ना बाया गेलं लय दूर पडते बा. नाही तर बाय येणार नाही बा. पण बाया पुऱ्या झाडूनच गेल्या. पण हे पोट्टे आहे ना, पोट्टेले मोठी जागा पाहिजे होती. मग काही म्हणून त्यानं तिथं घेतला कार्यक्रम. हो नवीन पोरायले काय काही काही समजून घेते का तिला करून. नाही घेत ना समजून. त्याच्यापेक्षा गाड्या घोड्या त्याला वाटतं का जसे हेलिकॉप्टर होय आमचे. आणि आपल्याला लागते पाय तुडत. मा पोराला म्हटलं येतो मी गाडीवर. नाही नाही म्हणे माझ्या दोस्त आहे म्हणे. मी एकटाच जातो म्हणे. तू नको येऊ म्हणे, तू येत जा म्हणे. नाही तर आहे म्हणे घरी म्हणे. असं म्हणे माझ्या पोरगं बाई. असे आहे पोरं. एखादं पोरगं म्हटलं असतं चल आई तुला नेऊन देतो. मग माझा मित्र आहे तर मग माझ्या मित्रच जातो. पण तसं नाही का बा आपल्या मायला नेऊन दिलं पाहिजे काही. हे तर आहेच नाही त्याच्याविषयी गोष्ट. काय हो त्या पोरांना तुला नेऊन नाही दिलं का. कसं पोरं आहे का हो. तुम्ही सगळ्यांनी वाटले गाडी घेऊन किस्तीवर. मला चालतं गाडी घ्यायचं. तू म्हणे नाही तेव्हा मला उठे मला साडे बाई माझ्या पोरं इथं नाही तिथं नाही. कायचं पोरगच नाही हेंटे गाववर एका तिथं ठितं नाही. आताच तर नेत नाही. ह्या बायकवाल्यावर नाही ते का आपल्याला बायकवाल्याला लागू देते याचा ठाक आपल्याला. ह्या पोरं आहे बाबा ते असं नाही पाहिजे बाबा. पोरग माझी पोरगी बरी मग त्याच्या कामही करते बिचारी. तिच्यापाशी जर स्कूटी असते तिने मला लगबग करून आई चाल करून नेलं असतं म्हणतं स्कूटीवरची ना. असं आहे माझी परिस्थिती नाही. माझी पोरगी मोठी हुशार आहे हो तशी. हो ती पोरगी हुशारच आहे. तिचा नंबर येते. पण जराशी तिला परिस्थितीनं घरचं कामं नामं सारं करावं लागते ना. तरी बाई नंबर आणून राहिली. हुशारच आहे ती पोरगी. जे म्हटलं ते तिथे म्हणलं तिचा बाप. मी तर तिला म्हणतो हे नको घेऊ हे नको घेऊ ते नको घेऊ. माझी पोरगी समजदार आहे. पण तिचा बाप काही कम्फर्ट देत नाही बाई. म्हणते तुला शिक्षणाला जे लागत असं ते घे म्हणते. एक घरी लागून तर स्वतःला एक फाटला कपडा घालत नव्हता माहितीचा माणूस. मला म्हणून बाई एक साडी कमी घाल पण महापुरी शिकू दे म्हणते. कामं माझी पोरगी करते म्हणते ती वाले. पण महापुरी शिक्षणात काहीच कमी पडलं नाही पाहिजे म्हणते. असं आहे माहितीच्या माणसाचं धोरण. हो ना बाई आहेच तसं. हो तुला काय सांगू बिचारे माईच्या माणसाले शिकायला भेटलं नाही. गरिबीची परिस्थिती होती. त्याला मोठी खंत आहे लयच खंत आहे. त्याला वाटते मी जर बा माई हुशार होतो पण मा घरी सोय नव्हती म्हणते खायची काही नव्हतं म्हणते. पण महापुरीला असं करून होऊ नाही देईन म्हणते. ट्युशन म्हटली ट्युशन लावून देते. मला नाही भेटली म्हणते ट्युशन. पण मला लेकराला ट्युशन लावायचीच म्हणते. महापुरीला मला चांगलं बनवायचंच आहे म्हणते. मी नाही बनलो पण महापुरीला बनवायचं आहे म्हणते. मानवर असताच म्हणते हो बाई. वाटतेच हो बराबरची लेकरं चांगल्या पोझिशनला असल्यावर वाटतेच हो माणसाले. पण आता काय करू घरची परिस्थिती नव्हती काही नव्हती. कामाला जा लागे. कामाला गेलं नाही तर पोट नाही भरे. एवढे भाऊ होते तर कराच लागे व असं आहे ते. कार्यक्रमाचं लागलं वाटतं बाप्पा. झालं काय तर कार्यक्रम मर्दा सुद्धा. आपण इथपर्यंत चालो पण बिचारी चला बरं आपण जवळ चाललो. आता जवळ आल्यावर काय आता तावा जिंद्राला इथपर्यंत. नाही तर काय पण बिचारे माझे पाय दुखून राहिले होते. माहिती काय गाडी नाही आहे. नाही तर मी गाडी नाही असते तशी तर मी येत जातच नसतं. तुला तर माहिती कुठे जात नाही म्हणून पायाची बिमारी आहे तर मला. पण आता कार्यक्रम आहे चांगला तर जाऊ म्हटलं. कशी लगच चालून राहिली मी. पाय दुखून राहिले बसलीच ती झाडही नाही आहे. माहीतचा माणूस मला कोल्हा पडून बाई. रात्री जर मी म्हटलं पाय दुखते केलं तर आता उग घरी गेल्यावर चांगलं तेल लावं लागन मला तेव्हा बरं लागन. बसतो बसू नको. चल आपण तिथंच बसू डायरेक्ट गेल्यावर. इथं टाइमपास केल्यापेक्षा मग तिथं डोळ्याला दिसते तेवढं. चल बापा सुरू होते. आपल्याला वाटलं बाई कार्यक्रमच सुरू आहे. लागलंय असं वाटलं होतं. हो ना आपल्याला वाटलं उशीरच झाला आपल्याला. पण उशीर नाही झाला बरं झालं. नाही तर उशीरच होते कधी पाहिलं तर. झालं लवकर आलं तर पाहायला भेटते का. विजी श्यामजी दिसून नाही राहिले ताई. सण काही कामागिमात कुठे गेले असं काही आणा घेणाले. तिच्या मित्र आहे ना ते ना आयोजित केलं ना तर मग पास लागते त्याईले सगळं. आणि नाश्त्या पाण्याचं सर्व पाहा लागते. जेवण देते वाटते त्याईले. शांता काकू बस ना काकू. कोण उभी आहे हो काकू. बस ना आता कार्यक्रम लागतेच ना. पाहू दे बरं बाप्पा. बाप्पा अंजने तू कशी काय आली व.
नाही तर येत नाही होतो. पाय दुखते बाप रे, एवढ्या दूर पैदल आली का हो तू? गाडीवर होती बसली तू, दिसली मले बापा पैदल आली एवढ्या दूर. घरी का गाडी आहे का बापा? मला पैदल तर याच लागलं. म्हटलं चला, घराकडे कोणीच नव्हतं, गमेने फमेने. आणि मग म्हटलं बसा इथं येऊन, काय करतं, जाऊ दे म्हटलं, दुखू दे पाय म्हणून आली. हो तिकडे तर लय गर्दी दिसून राहिली. बरं झालं आपण इकडे लवकर आलो. गर्दी तिकडे लय वाढून राहिली. कोमल नीता बसू ना आपण. बस ना खाली, आपण दोघी तिघी बसू ना खाली. नाही तुम्हाला बसून बस ना तुम्ही, आम्ही दोघी उभेच राहतो. हो आई तुम्ही बसून जा, आम्ही उभे राहतो. तर पाय दुखते बापा, मी बसतो. अंजनी पाशी बसतो. तुम्ही उभे राहा काय? हो बस आई तुम्ही. ये ना इकडे, जागा आहे ना इकडे बसायला, ये मदत नको उभी राहू. हो शांती आली थांबता, येतो तिकडेच. मंडळी, आपण सर्व इथे कशासाठी जमलेलो आहे हे सर्वांनाच माहित आहे. सर्वच जण या कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहे. तरी या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करणार आहे. थोडा आमचे जे आयोजक आहे त्यांना यायला वेळ झाला, त्यामुळे हा कार्यक्रम थोडा लेट झाल्यामुळे मी तुम्हाला तुमची सर्वांची माफी मागतो. दहंडी तर भली मस्त सजवली आहे ना. हो ना, मस्त सजवली. तर आज आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लाभलेले आहे आपल्याला बुलबुले साहेब. त्यांचं टाळ्या वाजून तुम्ही स्वागत करावे. आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले आहे आपल्या गावचे सरपंच. त्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यांचे पण सर्व गावकरी मंडळांनी स्वागत करावे टाळ्या वाजून. या गावचे सरपंच लालाजी यांचे कार्य मोठे आहे. यांच्या कार्यामुळेच ही आज जी दहंडी आहे ते आपण उभारू शकलो आणि याच्यात सिंहाचा वाटा असल्यामुळं हे सगळं काही आपण करू शकलो. तर त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. काही असं सरपंच साहेब एक नंबर आपल्या गावचे, त्याच्यामुळे जे काही आहे ते खूपच चांगले सगळे कार्यक्रम आयोजित करते. एकदम सपोर्टिव्ह माणूस आहे. पण निवडून दिलं ना तर गावासाठी कामही करू राहिले. पण लालाजी सारखा माणूस नाही आहे. बरं दहंडीला का कमी खर्च आला काय? आणि बक्षीस ठेवण्यात त्यानं 11,000चं बक्षीस ठेवलं, त्यानं 8,000 तर त्यानं दिले. सरपंच आहे माणूस, पण एक नंबर माणूस आहे. आता आपल्या समोर सादर करायला येत आहे बालगोपाल टी यांचं तुम्ही टाळ्या वाजून स्वागत करावे. त्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केल्यावर त्यांना अति उत्साह होतो आणि ते हा कार्यक्रम एकदम चांगला पार पाडू शकते. म्हणून सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करावा. जसं सांगितलं तसं करा आणि पूर्ण काळजी घ्या, कोणी पडलं पाहिजे नाही. दादा काळजी घेतो ना आम्ही. बालगोपाल टीम खूप जोशात दिसत आहे आणि त्यांचा ते परफॉर्मन्स सादर करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा पहिला स्तर रचना सुरू झालेला आहे आणि खूप जोशात ते दिसत आहे. असं वाटतं त्यांच्याकडे बघून तर आज तर हेच घेऊन जाणार आहे पहिलं बक्षीस. वा वा काय परफॉर्मन्स वा दुसरा स्तर रचलेला आहे आणि असं खूप छान असं त्यांचा परफॉर्मन्स आपण बघित आहोत. खूप सारा याच्यासाठी कॉन्फिडन्स लागतो, तो यांच्यामध्ये दिसून येत आहे. आज तर असं वाटत आहे बालगोपाल टीम हे बक्षीस घेऊन जाणारच, 100% जाणार आणि गावकऱ्यांसाठी एक आदर्श ग्रुप बनणार. गोविंदाच्या एंट्रीची गोविंदा आला रे आला गोविंदा. हाय पब्लिक, हा का स्वतःला हिरो समजून राहिला काय? अबे जाना बे लवकर, तिला एकावर एक चढले. त्याच्या माना दुखून राहिला, जाना लवकर. गोविंदानं पहिला स्तर पार केलेला आहे. ही स्पर्धा खूप रोमांचक मोडण्यावर जाऊन राहिलेली आहे. सर्वांच्या नजरा फक्त गोविंदावर टिकल्या आहे आणि दहीहंडीवर. दादा पहिले आपला फोटो काढा ती गोविंदाचा. गो 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 गोविंदा पट्ट्यावर पाडून द्या मला. हल्लो का वा रे गोविंदा दहीहंडी पर्यंत पोहोचले. आता दहीहंडी होण्याच्या मार्गावर आपले गोविंदा आहेत. वा 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 काय कमालीचा परफॉर्मन्स. वा दहीहंडी फुटलेली आहे. सर्वांनी या ग्रुपचं अभिनंदन करा. गोविंदा खाली. गण्या उतर खाली. हो दादा झालं उतरतो ना, थांबा ना तुम्ही जराशे. पुरी मान अकडली रे. नाना वेळ झाला ना उतराले. गोविंदाने पहिले फोटो काढून घेतला ना, जाय ना आपला जीव लेकाले. काय हो माझ्या एकट्याचा निघाला का? सगळ्याच निघाला ना. आठवणीत राहिलं पाहिजे ना आपण दहीहंडी जिंकलो होतो म्हणून. ह्या गण्या बुट्टा माहितचं काय, पहिल्यापासून उड्या गिड्या टाकाले मा जबरदस्त आहे बुट्ट, म्हणून हे दहीहंडी जिंकली. पण खालचे लय पक्के होते लेकाले, नाही तर ते पडले असते. नियोजन भलं मस्त होतं, त्याच्यानं हे जिंकली. मस्त पण त्याने परफॉर्मन्स दिला आहे ना. खूप छान दहीहंडी केली यांनी. फोडली पण. जिचे मित्र आहे ना हे दादा उभे आहे ते, त्यांनी खूप दिवसाची प्रॅक्टिस घेऊन राहिले. ते जॉबवरून येते तरी पण करून राहिले ते मुलांसाठी. वा विजेती टीम ठरलेली आहे आपली बालगोपाल टीम. थोड्या वेळात आपण बक्षीस आणि गिफ्ट आपण जाहीर केलेलं आहे, तर ते त्यांना मिळणार आहे.
तर सर्वांनी आपापले पोझिशन घ्यावे. तसंच आजच्या ज्या कार्यक्रमामध्ये अधिक मेन जे अट्रॅक्शन आहे ते अधिक आहे. आपल्या गावात चोरी झाली, त्यामध्ये चोरीमध्ये खूप सारा पैसा जे चोरून नेला चोरांनी, ते त्यांना जे पकडलेलं आहे त्याचे जे मेन प्लॅनर आहे कोण आहे ते पकडणारे जगनेश भाऊ, मास्तर, मन्या, बाबन्या, कैलास यांचं पण आपले पोलीस साहेब त्यांचे सत्कार करणार आहे. त्या निमित्तानं दोन्ही कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहे आणि हे कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व गावांची शान वाढवणारा या सगळ्यांना ते प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना बक्षीस देणार आहे. आणि ग्राउंड रिकामं करावं अशीच आमची एवढी अपेक्षा आहे. आणि हा कार्यक्रम आता असाच राहणार आहे, तरी कोणीही जाग्यावरून हलू नये. पाय ते दोघ जण तिकडे बसले आपल्या घरचे. पोरगी आणि पोरगा आहे त्याच्या जवळ. पाय तिकडे जाऊन बसले मित्रांसोबत. फक्त हे राकेश भाऊजीच इथं आहे. हो मित्र असले का ते काय ऐकते. पाय ना पहा त्याच्या गोष्टी ने बाप्पा बाप्पा आता कशात जोडोयानं झळकले नाही. आता झळकले इकडे एवढ्या वेळचे. चला मस्त झाला हा कार्यक्रम.